नमस्कार, मी फारुख शेख. आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्राचा. आपला लाडका आमदार कोण हिंगोली विधानसभेत आहे. मी सध्या हिंगोली विधानसभेतून हिंगोली शहरात आहे आणि हाच जो परिसर आहे, आज मंगळवारचा बाजार आहे आणि इथे गजबजलेला परिसर म्हणून आपण पाहू शकता. कारण इथले अनेक ग्रामीण भागातील नागरिक इथं बाजार करण्यासाठी येतात आणि हिंगोलीचे जे विद्यमान आमदार आहे, 10 वर्षापासून भाजपचे आमदार जे तानाजी मुटकुळे आहेत, दोनदा इथून निवडून आलेले आहेत आणि आपल्या आमदाराकडून कोणकोणते विकास कामं झाले नाही झाले याच विषयावर आपण आपला आमदार कोण हे येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि यामध्ये हिंगोली विधानसभेचा आमदार लाडका आमदार कोण होणार या विषयावर आपण नागरिकांशी बोलणार आहोत. आज आपण हिंगोली शहरातील गांधी चौक मैदानात आहोत. आपण इथल्या नागरिकाची आपण प्रतिक्रिया देणार आहोत. नमस्कार सर, आपण कुठून आलात? आपलं नाव काय? कोणतं गाव आहे तुमचं? भांडेगाव. बरं, जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे तानाजीराव मुटकुळे, सलग 2 वर्षांनी दोनदा निवडून आलेले आहेत. विकास कामं झालीत का? बरेच कमी झाले. कामं झाले तर ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहे म्हणून आमचाच रोड फोडून टाकला आणि पुन्हा केलं असेल. कामं झाले, फक्त रोड नुसतं फोडून टाकला. त्याने सांगितलं की बाबा आम्ही करून देतो म्हणून आम्ही गाड्या अडवल्या होत्या ठेकेदाराच्या. ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. आपला लाडका आमदार म्हणून आपण कोणत्या आमदाराला प्राधान्य देणार? धन्यवाद चालू आहे त्यालाच म्हणणार ना कोणी. नाही, महाविकास आघाडी आहे, महायुती आहे आणि जरांगे फॅक्टर सुद्धा आहेत. यामध्ये आपण कोणाला प्राधान्य देणार? आता ते कसं असतंय, कोणाला बी चालू वाटतच बसा वाटतंय, कोणाला मोठ्या गाडीच बसा म्हणून. आपल्यासोबत पुन्हा एक नागरिक आहेत. त्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे तानाजी मुटकुळे, 10 वर्षापासून ते आमदार आहेत. हिंगोलीचा विकास झाला आहे का, काय सांगायला आपल्या प्रतिक्रिया? आता सध्याच्या याच्यामध्ये परिस्थितीमध्ये तर मीच नाही सांगू शकत, पुन्हा जनता सांगाल. कारण की बीजेपीचा काय विकास झालेला आहे आणि बीजेपीने काय विकास केलेला आहे. आज या हिंगोली जिल्ह्यामध्ये बीजेपीचा कोणत्या बी खेड्यापाड्याचा बीजेपीचा तुम्हाला नाव कळालं की लोक बीजेपी नको म्हणायले. हा बीजेपीचा फॅक्टर आहे आणि याच्यामध्ये कोणत्या बी गावामध्ये जा, आता याने काढलेलं आहे 1500 रुपये लाडकी बहीण योजना काढलेली आहे. हे म्हणतात लाडकी बहीण योजना 1500 रुपये याने दिलेली आहे. ते सर्वांना माहिती आहे. 1500 रुपये द्यायला लागली सरकार, 1500 रुपये द्यायला. या सरकारनं असा घोषणा करायला पाहिजे की 1500 रुपयाची बहीण योजना द्यायली. याची सत्ता येऊ का नाही येऊ, तुमच्या केंद्रात सत्ता आहे. तुम्ही हे जे योजना आहे हे 5 वर्ष तुम्ही कंटिन्यू ठेवताल असं आश्वासन द्या जनतेला की 5 वर्ष ठेवू शकता का मामा? तुम्ही आता ठेवताल 15 वर्ष 2 महिन्यात तुम्ही बंद करताल. बरं, विधानसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्यामध्ये उभाटा गटाच्या रुपालीताई पाटील सुद्धा यांचे सुद्धा नाव आहे. काय सांगताल यावर? कोणत्या उमेदवाराला आपली पसंती येणार आहे? आम्हाला एक वाटते, रुपालीताई आता सर्वांना माहिती आहे, रुपालीताई खाली जनतेतून काम करतात आणि आतापर्यंत राष्ट्रवादी करून सूर्यकांता पाटील मिनिस्टर झालेले आहेत हिंगोली जिल्ह्याच्या आणि याच्यानंतर आता विधान परिषदेवर काँग्रेसवाल्यांनी पदनाच्या 7 यायला दिलेले आहे. आणि उद्धव साहेब यांना माझी विनंती आहे कडकडीची की महिलाला तुमच्या या जिल्ह्यातून प्राधान्य नाही, त्या कारणामुळे खासदारकीला बी रुपालीताई पाटील गोरेगावकर हे इच्छुक होत्या, पण तुमच्या काय कारणास्तव त्याला भेटलं नाही. पण आमची एक इच्छा आहे की तुम्ही यावेळेस रुपालीताई पाटील गोरेगावकर यांना काय हे करा, तुम्ही द्या तिकीट. आमची याची इच्छा आहे उद्धव साहेब ठाकरेकडे. नक्कीच नागरिकांची अशा प्रतिक्रिया आहेत की महिलांना सुद्धा प्राधान्य दिले पाहिजे आणि महिलांना विधानसभेसाठी तिकीट दिलं पाहिजे असं बोललं जात आहे. अजून आपल्यासोबत आहेत दादा. हिंगोलीत 2 वेळेस भाजपचे आमदार आहेत. हिंगोलीचा विकास झाला आहे का? कोणकोणते असे मुद्दे आहेत की आजही प्रलंबित आहेत? अहो, मुद्दे करून करता काय? मुद्दे करून करता काय? कोणताच विकास नाही ते इथं कुठं भेटाव का? कुठे भेटता? बोलायली तर म्हणते का आम्ही शेताला गेलो. याचं शेत कुठंच आहे चोंडीवर आणि गाव कुठंच इथं गोरेगाववर, त्या आडगावावर. म्हणजे काय बोलाव? म्हणजे बोलण्याचं आम्ही बोलाव. सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना आणली, कसं बघता याकडे तुम्ही? अहो, कागदच गोळा करायची आली. सगळे लोक कागदच गोळा करायचं आणि त्याच्यात नावही नाही गावही नाही. आणि ते काय म्हणतात 1500 रुपये म्हणतात योजना लाडकी बहीण टाकतो म्हणतात आणि ती लाडकी बहीणही गेली
का दुसरीच बहीण आहे तिथे कोणाला ठाऊक काही करून गेलं. ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. आम्हाला माहिती महायुती, महाविकास आघाडी आणि जरांगे फॅक्टर यापैकी कोणाला पसंती देणार तुम्ही? त्याला दरंगेला आधी काढा आणि मग बोला. मग तुमचं काय काय बोलायचे ते बोला, पण दरंगेला काढा ना. तेव्हा आता मुटकुळे साहेब जे येत माझ्या जवळ येत बरं का, जवळ मी ओबीसीचा जरी असेल तरी माझ्या जवळ येतं ते, पण मी ते असं मुलाखतीत बोलतो आणि माझ्या जवळ बी येतं ते माझं असं हमेशा येतं ते, पण आम्ही त्याला सोडत नाही. पण त्याच हे धरंगेनेच काय करते कोणाला ठावता येऊ. धरंगे साहेब जे ते येऊ, धरंगे कालपासून आला आणि शेताला गेला. अहो त्याचं नाव पण काय. आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. हिंगोलीचा लाडका आमदार कोण? तर माझ्यासोबत एक मामा आहेत. मामा, तुमचं नाव काय आणि कोणत्या गावचे आहे तुम्ही? अंकलगाव साहेब. आता हे आमचे शेजारचे आमदार साहेब, शेजारी असून आमचं गाव कलगाव. यांचा अजून सध्या काहीच विकास काही नाही. आमची इथे समसम भूमी ना सध्या नाही बरं का. खंडोबार रस्ता सुद्धा जायला सलग दोनदा भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांना निवडून दिलेला आहे. काय सांगाल त्यावर तुम्ही? आम्ही ते म्हणत नाही, पण आम्हाला फक्त मुद्दा विकासाचा पाहिजे. खंडोबाचं मंदिर आहे, खंडोबाच्या मंदिरात आणखीन अजून रस्ता नाही 10 वर्षात बरं का. तिथून आमच्या समसम भूमी काहीच नाही अजून बांधलेली नाही. मग काय करता आता समजा आमदार लाडके मग काय फायदा आहे त्याच्यात? समजा आता हे कागद आमच्या पाटील म्हणतात कागद जमा करायचे, कोणतंच काही खरं नाही. ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी असो, महायुती असो किंवा जरांगे फॅक्टर असो, कोणत्या उमेदवाराला तुम्ही पसंती देणार? काय सांगाल तुम्ही? पसंती साहेब आहे का, कोणत्याही पक्षाचा आमदार असो आपल्या हिंगोलीला, त्यांचा त्याने विकास केला म्हणजे मग ते आवडीचा होईल आमदार. आणि जे विकास नाही करत ते वावडीचा काय कामाचा, बाकी काय. नक्कीच इथले जे भाजपचे आमदार आहेत, अनेक गावामध्ये आजही ज्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे, कुठं काम न झाल्यामुळे नागरिकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या विरोधात येत आहेत. आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काका, कुठून आलात? काय नाव आहे तुमचं? ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी असो, महायुती असो किंवा जरांगे फॅक्टर असो, आपला लाडका आमदार म्हणून आपण कोणाला प्राधान्य देणार? आम्ही म्हणजे आमचे लाडके आमदार संतोष बांगरचा मतदारसंघ हा कळमनुरी आहे. आपण हिंगोली विधानसभेची गोष्ट करत आहोत. इथून कोणाला प्राधान्य देणार आपण? हे आपले मुटकुळे साहेब, तानाजी मुटकुळे. भाजपचे आमदार जे तानाजी मुटकुळे आहेत, सलग दोनदा निवडून आले आहेत. त्यांनी हिंगोलीचा विकास केला का? केला राहुलीने. विकास म्हणजे आम्हाला राहुलीने काहीच केला नाही. जायला रस्ता नाही, चिखल आहे, पाणी इथल्याने पाय जातात. आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही दुसरा आमदार असला तर फार चांगलं होईल. काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आहेत आणि रामदास पाटील ते बी सुद्धा इच्छुक आहेत भाजपचे. आणि जे कोणाला पसंत येणार आपण? आपल्याला काँग्रेस पार्टीचे भाऊराव पाटील आहेत, सवडचे प्रकाश थोरात सुद्धा काँग्रेसचे इच्छुक आहेत. ते बी बरेच चांगले काम केले पहिल्यानं. आता ते कोणीच पाठ येत नाही. गिराप्पा सराफ ते बी सुद्धा काँग्रेसकडून इच्छुक आहेत. कोणाला पसंत देणार? कोण लाडका आमदार असणार आपल्या? तुमच्या काय प्रतिक्रिया? आम्हाला काँग्रेस पक्षाचा आमदार एखादा पाहिजे, म्हणजे आमचं काहीतरी होईल. अजून तर या आमदारांनी काहीच केलं नाही आमचं. नक्कीच आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण हिंगोलीत शहरातील गांधी चौक मैदानात आहोत. इथे एक भाजी विक्रेते आहेत जे मुंगाच्या शेंगा विकत आहेत. आपण त्यांना विचारतो. नमस्कार दादा, कुठून आला तुम्ही? नरसिंह आपल्याला मतदान आहे का? आहे. भाजपचे आमदार दोनदा निवडून आले आहेत हिंगोली विधानसभेचे. कसा विकास झालाय का हिंगोलीचा? चांगला झाला. आता ऑक्टोबर महिन्याच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये कोणत्या आमदाराला प्राधान्य देणार तुम्ही? आता येईल त्या का? आता येईल त्यात ना, ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत आमदारकीच्या, त्यामध्ये आपण कोणत्या आमदाराला प्राधान्य देणार? महायुती असो, महाविकास आघाडी किंवा असो किंवा जरांगे फॅक्टर असो? असं का? शिवसेना. आपण अजून काही इथले नागरिक आहेत. दादा नमस्कार, आपण कुठून आलात?
मी परवा दादा भाजपचे जे आमदार आहेत दोनदा निवडून आलेले आहेत. हिंगोली विधानसभेत विकास कामे झाली आहेत का? भाजपचे जे आमदार आहेत तानाजी मुटकुळे निवडून आलेलो. काय विकास झाला का हिंगोलीच्या जिल्ह्यात? आपल्या विधानसभेत विकास झाला का? विकास झाला. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा जरांगे फॅक्टर असो, मराठा आरक्षणावर जरांगे फॅक्टर सुद्धा 288 जागा लढवणार असं म्हणतायत. काय प्रतिक्रिया असणार आहे? कोण लाडका आमदार असणार आहे? काय सांगाल आपण? आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर आपलं गाव कोणतं? आपलं नाव काय? आमचं गाव गिरिडा आहे, कळमनुरी मतदारसंघातलं, आणि तालुका जिल्हा हिंगोली. इथले जे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे सलग दोनदा निवडून आले आहेत. हिंगोली विधानसभेत विकास कामं झाले का? काय सांगाल त्यांच्या कामकाजावर? काय सांगाल तुम्ही? हा, विकास कामं तर थोडेफार झालेच, परंतु जेवढे व्हायचे तेवढे झाले नाहीत. ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आता मराठा आरक्षणावर जरांगे फॅक्टर सुद्धा चालणार आहे का? विधानसभेत काय राहणार? कसं तुमचं मत आहे? काय सांगा तुम्ही? महाविकास आघाडी. हो, महाविकास आघाडीने भरपूर विकास केलेला आहे आणि कर्जमाफी दिलेली आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याला कोणताच त्रास न होता डायरेक्टली कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच निवडून येणार आहे आणि महाविकास आघाडीचेच आमदार पाहिजे आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पाहिजे. नक्कीच आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. महाविकास आघाडीने जास्त कौल दिल्याचं दिसत आहेत. आपल्यासोबत काही तरुण आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपण कुठून आलात? आपलं नाव काय? वरुड गोळून बोलत आहे आम्ही. मतदान केलं आहेत का आपण? मतदान केलेलं आहे आम्ही बीजेपीला, आणि आमच्या इकडे भरपूर विकास झालेला आहे. पूर्ण नदी कोरलेली आहे. पहिलं पाणी सगळं वाहून जायचं आहे, त्यामुळे पाणी सगळं अडवलेलं आहे. तानाजी शेनगाव पासून कमीत कमी 25 ते 26 बंधारे झालेले आहेत. चांगलं काम केलेलं आहे. आमची शेती पहिल्यानं सगळं पाणी वाहून जात आहे. पूर्ण शेती बागायतीमध्ये आलेली आहे. चांगला विकास केलेला आहे तानाजी मुटकुळेने. रोड गिड केलेले आहेत. त्यामुळं आम्ही तानाजी मुटकुळेलाच मतदान करणार, बीजेपीलाच मतदान करणार. ऑक्टोबर मध्ये निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी असो, महायुती असो किंवा आता जरांगे फॅक्टर सुद्धा चालणार आहेत म्हणतात मराठा आरक्षणावर. आता विधानसभेवर कोणत्या उमेदवाराला तुम्ही पसंती देणार? काय सांगाल तुम्ही? आम्ही तानाजी मुटकुळेला 100% मतदान करणार आणि आमच्या गावातलं सुद्धा 80-90% मतदान तानाजी मुटकुळेलाच यायला होणार. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या कामकाजावर सुद्धा काही नागरिक खुश असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत अनेक आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. नमस्कार. आम्ही कुठल्याही प्रतिक्रिया देत नाही, आम्ही दुकानदार माणसं आहेत. आणि चला आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. बघा नमस्कार. तर तुमचं गाव कोणतं? पोस्ट करा पोस्ट. आता आपण हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर इथे आलेलो आहोत. तिथे आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की आपला लाडका आमदार कोण आहे. तर आपल्यासोबत दादा नमस्कार. दादा कुठले आपण? खांबाळा. इथे जे भाजपचे आमदार आहेत सलग दोनदा निवडून आले आहेत. हिंगोली विधानसभेचा विकास झालाय का? काय तुमची प्रतिक्रिया? काय बोलता बाबा त्या माणसाच्या बाबतीत? मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी कोणा राजकीय पार्टीच्या सोबत नसतो ना. फक्त हिंगोलीचा विकास झाला आहे. सलग दोनदा इथे भाजपचे आमदार आहेत. हिंगोलीचा विकास झालाय का? काय तुमच्या फक्त मनात काय तुमच्या? विकासाच्या बाबतीमध्ये कसं आहे, विकास तर करायला पाहिजे त्या निवडून आलेल्या माणसाने, पण सर्वसामान्य माणसाच्या गोष्टीच ऐकत नाहीत ते लोक. आमदार खासदार लोक सामान्य माणसाच्या गोष्टी ऐकतच नाहीत. त्याच्या गोष्टी काही मान देत नाहीत आणि काहीच नाही. त्याला काय वाटतं की एकटाच माणूस आहे का काय, आणि याच्या काय गोष्टी आहे का, काय ऐकून येतात तुमच्या, काय बोलू तुम्हाला, काय उत्तर देऊ तुम्हाला, असं बोलायला गेलं. ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी आहे, महायुती आहे आणि मराठा आरक्षणात जरांगे फॅक्टर सुद्धा चालणार आहे. तुमची पसंती कोणाच्या उमेदवारांना सर? कोणत्या पक्षाला? जे कोणी आमच्या गोष्टीला मान देणार आहे, ऐकायला आमच्या गोष्टीला, आमच्या सामाजिक कामाच्या बाबतीत समस्यावर आमच्या ऐकतील अशाला आम्ही मतदान करून निवडून देऊ. नक्कीच नागरिकांचे अशा म्हणणे आहेत की जे आमदार खासदार एकदा निवडून गेलं तर ते आमच्यात पाहत सुद्धा नाहीत. त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा जाणून घेत नाहीत.
त्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या पाहिजेत असं त्यांचं नागरिकाचं मत आहे. ताई आपल्यासोबत एक ताई आहेत. ताई नमस्कार. सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे, त्यामध्ये 1500 रुपये महिना चालू होणार आहे आपल्याला. काय तुमच्या प्रतिक्रिया आहे? आम्हाला काय करायचं ते करा बाबा तुम्ही सहकारी. तुमच्या मनानं 2000 द्या का 4000 द्या, होय तुमच्या मनानं द्यायचे तेवढे द्या. होय काय सरकारनं महिलांसाठी ही योजना चालू केली, माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. यामध्ये आपण समाधानी आहात का? काय सांगाल? ही योजना अशी चालू राहत आहे. 2000 द्या असं गुन्हा. नक्कीच या महिलाचं म्हणणं आहे की 1500 रुपयात या महागाईच्या काळात काय होत नाही, त्यामध्ये जास्त पैसे वाढून जात आहेत असं मत सुद्धा महिला व्यक्त करत आहेत. आपल्यासोबत अजून आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार. दादा नमस्कार. कुठून आला तुम्ही? तुमचं गाव कोणतं? कळमकोंडा. मतदान केलं का तुम्ही? भाजपचे आमदार आहेत हिंगोलीचे, सलग 2दा निवडून आलेले आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे का? काय सांगाल तुम्ही? विकासाबाबतीत काय नाही, पण जेवढे अपंगाच्या सुविधा ते अजून काही काही पोहोचले नाही अपंगापर्यंत. हेच अपेक्षा आहे. जे कोणी निवडून येईल समजा तोपर्यंत अपंगाच्या सुविधा करतील तेच खरे आपले हे काय ऑक्टोबर मध्ये निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या. महाविकास आघाडी असो महायुती असो, आता मराठा आरक्षणावर जरंगा फॅक्टर सुद्धा आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. कोणत्या उमेदवाराला तुमची पसंती असणार? लाडका आमदार म्हणून कोणाकडे बघणार तुम्ही? काय सांगाल? बघण्याचं काय, जे अपंगाचे जे हे करतील कार्यकर्ते पुढे होतील त्याला ते आपली निवडणार. नक्कीच हे विकलांग नागरिक आहेत. यांचं म्हणणं आहे की जे अपंगासाठी समजा जे मदत करतील तशा उमेदवाराला आम्ही पसंत करणार. आपल्यासोबत पुन्हा आपण एक नागरिक आहेत. दादा नमस्कार. दादा तुमचं गाव कोणतं आणि नाव काय? इथले जे विद्यमान आमदार आहेत सलग 2दा निवडून आले आहेत. हिंगोली विधानसभेचा निकाल जे विकास कामं झाले काय आपली प्रतिक्रिया? विकास काम काय झाले नाही, विकास काम काय झाले नाही त्याच्यामुळे आमदार नाराजी ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी असो महायुती असो आणि जरांगे फॅक्टर, मराठा आरक्षणावर जरांगे फॅक्टर सुद्धा आता चालणार आहेत. जसं लोकसभेत चाललं तसं विधानसभेत चालणार का? काय प्रतिक्रिया आपली? कोणत्या तरंग पाडल्याचं चालणार ना, विधानसभेत चालणार ना. त्याचं काम काही घेऊन केलंच होणार डबल, आता कसं तर इथून काँग्रेसकडून सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार आहेत. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आहेत, प्रकाश थोरात आहेत, सुधीरप्पा सराफ आहेत आणि भाजपकडून आता रामदास पाटील सुलतानकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. लाडका आमदार म्हणून आपण कसं बघताय याकडे? कोण तुमचा लाडका आमदार असणार? लाडका आमदार म्हणजे आता सुलतान खालकर बरोबर घेऊन येणार आमदार. म्हणणं आहे की नवीन चेहऱ्याला पसंती आपली. नवीन चेहऱ्याला काही नागरिक आहेत नवीन चेहऱ्याला पसंती आली सुद्धा नागरिक सांगत आहेत. आपल्यासोबत एक बापू आहेत. बापू नमस्कार. आपण कुठून आलात? आपलं नाव काय? कुठून आले? आपलं गाव कोणतं आहे? हिंगोलीचे आमदार आहेत विद्यमान तानाजी मुटकुळे, सलग 2दा निवडून आले. काय आलं तर काय काम नाही. आपल्याकडे काही नागरिक आहेत आपल्यासोबत. भाजी केली भाजी आणि कोणता जर बेटा आला तर काही देत नाही. गरीबाला काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. गरीब मेला साधी वाटायला. भाजपचे आमदार आहे तानाजी भाजपचे आमदार काय गेलं का? तुम्ही भेटलं का काही? कोणा गेलंय? शिवसैन्यवाला आला का नाही? सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली तुमच्या असंच काय जनधनीचं काय गेलं आणि हेच काय देणार आहे? विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेचं झालं ना, पोटल्या झालं काहीच करायचं. आपला मनगट आहे ते सगळं. कोणत्या आमदाराला पसंती देणार तुम्ही? काय निवडून आल्यावर भरतात आपले घर, काहीच करत. आता मराठा आरक्षणावर जरांगे पाटील सुद्धा निवडून येणार. तुम्हाला कुणी बी मराठा ह्याची राहते तुम्हाला आरक्षण मिळतं. तुम्ही काय ना गाऊन पाटील आणि देशमुख कोणताच उमेदवार नाही म्हणून असे सुद्धा तीव्र नागरिक प्रतिक्रिया देत आहेत. आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर आपल्या सोबत एक मोठी आहेत. दादा नमस्कार.
आपलं नाव काय आणि आपलं गाव कोणतं? हिंगोली. मतदान करताना आपण मतदान करताना इथे जे भाजपचे आमदार आहेत सलग दोनदा निवडून आले आहेत. हिंगोलीचा विकास झालाय का? पूरा घरा उठा दिया, पूरा पैर उठा दिया, सब खाना पी रहा, भाजी वगैरह, दूसरा गरीब को देख रहा नहीं, पूरा घरा उठा दिया वहाँ के हमारे लोग रह रहे, कुछ दिया नहीं घरा बना रहा. किती घर होते तुमचे जे तिथे उद्ध्वस्त करण्यात आले? 195 घर होते, 300 घर उठून टाकलाय. काय दिलाय नाही. आणि तुम्हाला जागा सुद्धा देतो म्हणले, काय दिलाय नाही, काय देत बी नाहीये. हे खायला लागला फक्त. विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये होणार आहेत. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, आता जरांगे फॅक्टर सुद्धा याच्यामध्ये उतरणार माहिती आपल्याला. ओटी अशी गेली आपल्याला कोणा उठल्या माहिती आपल्याला. ओटी कोणाच द्यायच्या नाही, मतदान कोणालाच करणार नाही. समजा मारायचं नाही आपल्याला, और मारायचं नाही आपल्याला, कोणाला नाही मारायचं. तो सगळं खायला लागलं, आपल्याला काही द्यायला लागलं का? आपल्याला घरी जेवण टाकायला लागलं, काम करून खायला लागलं, पण सगळं महाग केलेलं आहे. तुला भाव महाग मिळालेला आहे. तेल भाव, पेट्रोल, गॅस सगळं महाग झालेला आहे. काय सत्ता सांगा ना मला. आपले पाहिजे गिरक आले, आपल्याला म्हणते गिरक काय म्हणता, 5 रुपयाचं काम आहे ना. आता सरकारनं महिलासाठी माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, काय सांगा आश्वासन दिलेलं आहे. हा मोदी म्हणला था आता ये अपना खाता खोला, तुम्हाला पैसे येणार 5-5 हजार खोलले तर देशा. काय आलं पैसे पुढे आलं आपल्याला काही आश्वासन देते. अनेक नागरिक आहेत जे आजही तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. हो, आपल्यासोबत अजून एक ताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. कुठे आल्या आता तुम्ही आणि कुठे चालले? मी तिथं आले. मतदान असेल ना तुम्हाला? आहे. मतदान केलं का? करा. सरकारनं माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, कसं बघता तुम्ही? सरकार या कामावर खुश आहेत का? तूच काय करता, कोण काय देत नाही ना. देते का कोणी 1 रुपया? गरीबाला कोणीच काय देत नाही. देतात तोंड पाव असं गरीबाला कोण देते का? काय मला पगार चालू नाही, काहीच नाही. नवरा मेला अशीच करून खाते. कोणाचा आसरा नाही, 1 रुपयाचा आसरा नाही. पगार चालू नाही, काय नाही. ते लाडकी बहिणीचे फॉर्म भरले तर काय होईल ते हो, देतील का? दे पाहिजे काय ना काय तरी. विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये महायुती असो, महाविकास आघाडी असो, किंवा आता मराठा आरक्षणावर जरांगे फॅक्टर सुद्धा, जसं लोकसभेत चाललं जरांगे फॅक्टर, तसं विधानसभेत चालणार का? हा चालेल ना, चालेल. पण सगळ्याचं मन खुश तुझं पाहिजे. सरकारनं गरीबाचं, मोठ्या लोकांचं सगळ्याचं मन खुश तू वाटलं बस. खूप जर तुला ते चांगलं होईल. अनेक जण इच्छुक आहेत विधानसभेसाठी. आपला लाडका आमदार कोण आहे? लाडका आमदार आपला हे मोदी आमदार. पंतप्रधान आहेत ना? पंतप्रधान लाडका आमदार आपल्या महाराष्ट्राचा. हे काय आता हिंगोलीत अनेक उमेदवार जसे आपले भाजपचे आमदार आहेत, तानाजी मुटकुळे असतील, किंवा माजी आमदार भाऊराव पाटील काँग्रेसकडून इच्छुक आहेत, आणि सुलतानकर हे सुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत. तर कोणाला पसंत देणार? आपला लाडका आमदार म्हणून विधानसभेत आपण कोणाला पाठवणार? आपण का आपले पाठवू की याला, ते नवीन कोणता मंत्री होणार आहे, त्याला नवीन कोण होणार आहे आता? ते काय त्याचं नवीन नाव हे नाही येत नाही. शिंदे नवीन आहे ना आपल्या महाराष्ट्राचा मंत्री. ते मुख्यमंत्री आहेत ना? ते मुख्यमंत्री आहेत. हिंगोलीचे आमदार विधानसभेसाठी कोणाला पसंत घेणार आपण लाडका आमदार म्हणून? लाडका आमदार म्हणून विधानसभेचा माहित नाही ना एवढं कोण आहे ते. हिंगोलीचा कोण आहे? तर अनेक असे नागरिक आहेत की त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. हिंगोलीतला जो संविधान कॉर्नर आहे, या संविधान कॉर्नरवर आपण आज आहोत. एकंदरीत आपण बघितलं तर विधानसभा निवडणुका होणार आहेत, आणि त्यामध्ये आपला लाडका आमदार कोण हे म्हणून आपण आज हिंगोली विधानसभेतील मतदाराच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. तर आज आपण पुन्हा जाऊया. हा जो हिंगोलीतला संविधान कॉर्नर आहे, या कॉर्नरवर आपण आलेलो आहोत, आणि हिंगोली विधानसभेचा लाडका आमदार कोण म्हणून आपण येथील नागरिक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. दादा तुमचं नाव काय? मनोहर शंकर आहे. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे सलग 2दा निवडून आले आहेत. हिंगोली विधानसभेचा मध्ये विकास कामं झाली आहेत, त्यात काय सांगाल? आता लाडका आमदार कोण म्हणून आपण पसंत घेणार? काय आमदाराचं बोलावं साहेब? आमदार साहेबच आमचे घरं तोडून टाकलेले आहेत. आम्ही 2 वर्षानं इकडे तिकडे फिरायलो. 2 वर्षानं आम्हाला खायला भाकर नाही.
इथं बसून बी आम्ही मोची काम करतो. मोची काम करून मी माझ्या 8 जणांचा परिवार चालवतो. मला राहायला घर नाही, भाड्याचं घर आहे. त्याच्यात बी घर कुठं स्वतःचं घर नाही का तुम्हाला? स्वतःचं घर होतं माझ्या तळ्याकाठी, ते तोडून टाकलं. कमीत कमी 195 घरं तोडलेले आहेत. जितकी बी घरं तोडलेले होतं ते सगळे लोक परेशान आहेत. म्हणजे हिंगोली शहरात तुमचं घर कुठं होतं आणि किती एकत्रित? हिंगोली शहरात मग घर तळ्याकाठी होतं, गाडीपुरा जलेश्वर मंदिराजवळ. तिथून तोडून टाकलेले आहे. 2 वर्ष झाले. मी 2 वर्षापासून परेशान आहे. घर नाही, दार नाही, कार नाही, काहीच नाही. त्याच्यात बी इकडे तिकडे हाकलून दिलेले आहेत. काही लोक मरायले, काही लोक राहिले, घर नाही, काय नाही, भाडे भरणं होईना. मोची कामात काय भरणार साहेब? ऑक्टोबर महिन्यात निवडणुका येणार आहेत आणि लाडका आमदार म्हणून आपण कोणाला विधानसभेत पाठवणार? विधानसभेचं तर आम्हाला माहितच नाही कोण उभं राहणार आहे साहेब. महायुती असो, महाविकास आघाडी असो किंवा आता जरांगे फॅक्टर सुद्धा मराठा आरक्षणावर 288 जागा लढवणार आहे म्हणतात. तर तुमचा लाडका आमदार म्हणून आपण सध्या कोणत्या पक्षाला पसंती देणार? तर कोणत्या पक्षाला पसंत करणार आम्ही आम्हाला स्वतःला नाही माहित. आम्हाला खायची सूट नाहीये तर आमदार खासदाराची काय सूट करणार आम्ही, कोण येणार म्हणून. आम्हाला इथं बसूनच 50 रुपये येत नाही साहेब. आम्ही तिथं 6-7 हजार रुपये भाडं भरायलो, कर्ज करायलो. आमच्या घरी डिलिव्हरी झाली, कोणी मेलं तर त्याच्यासाठी आम्ही कर्ज काढतो. शासनानं आता माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, महिलाला त्याच्या प्राधान्य मिळेल ना? काय सांगायला सरकारच्या? आता भेटल्यावर बोलू साहेब. आता काही भेटलं नाही, काय नाही. आमच्या घरचे लोक बी भरलेले होते लाडकी बहिणीचं काम. भरल्यावर मग माहित होईल का काय आहे. पैसा भेटल्यावरच पुढचं पाहू काय आहे. आश्वासन तर असे खूपशे देतात, मात्र उजर व्हायला पाहिजे. त्याच्यावर उजर कोणी करत नाही आमच्यावर. असं नक्कीच हिंगोली शहरातील अनेक घर होते जे अतिक्रमण काढले, त्यामध्ये अनेक जणांचे छत्र हरपलेले आहेत. त्यामुळे काही नागरिकांना असे तीव्र नाराज सुद्धा असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे. अजून आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तर आपण आता सध्या हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर मध्ये आहोत. एक व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचे प्रयत्न करूया. दादा नमस्कार. कसं काय धंदा पाणी काय आहे? एकदम बेकार है, एकदम बेकार है. कोई धंधे में दम नहीं है, कमाई नहीं है, कुछ भी पहले जैसा बेकार नहीं है. नोटबंदी के बाद से एकदम हाल बेकार हो गया है. इथं सलग 2दा भाजपचे आमदार निवडून आले आहेत. हिंगोली विधानसभेचा विकास झाला आहे का? आणि लाडका आमदार म्हणून आपण कोणाकडे बघणार, काय सांगायला? आम्हाला हे भाजपचे आमदार नको. त्यांनी आमच्यासाठी काहीच केलेलं नाही. आमच्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही. आम्हाला नवीन आमदार पाहिजे. नक्कीच आता काही अनेक जणीचे उमेदवार आहेत. जलेश्वर मंदिर समोर सगळं उचलून टाकले. आम्हाला घर दिलं नाही, काय नाही. आता आम्ही म्हणजे इकडे तिकडे किरायाने राहायला लागलो. आता विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये होणार आहे. महाविकास आघाडी असो, महायुती असो, आता मराठा आरक्षणावर जरांगे फॅक्टर सुद्धा चालणार आहे का? जसं लोकसभेत चाललंय तसं विधानसभेत चालणार का? काय तुमची नागरिक म्हणून तुमची प्रतिक्रिया? नाही, मला नाही वाटत. महायुतीचंही नाही वाटत. आम्हाला तर नवीन पाहिजे, तिसरा ऑप्शन पाहिजे. आम्हाला नवीन चेहऱ्याला पसंती पाहिजे. अनेक जण इच्छुक आहेत. काँग्रेसकडून समजा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर असतील किंवा सुधीरप्पा सराफ असतील, प्रकाश थोरात असतील, आणि भाजपकडून नवीन चेहरा म्हणून आता रामदास पाटील सुंटारकर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे. आणि यापैकी आपण लाडका आमदार म्हणून कोणाला पसंती देणार? वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडी, रवींद्र वाडे. बरेच असे नागरिक आहेत की आता नवीन चेहरा, जे पूर्वीचे जे सध्याचं जे राजकारण चालू आहे, कुठेतरी गटातडीचं राजकारण, गरीब राजकारण चालू आहे. त्यामुळे नवीन चेहरा फ्रेश म्हणून काही नागरिक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायचे. त्यांचं म्हणणं असलं की नवीन चेहरा असला पाहिजे विधानसभेसाठी. अजून आपण काही आपल्याशी सोबत महिला आहेत, त्या महिलाशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. ताई नमस्कार. सरकारने नुकतीच योजना आणली, म्हणजे माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. कसं बघता याकडे? काय समजा 1,500 रुपये महिना भेटणार तुम्हाला, काय सांगाल सरकार? अच्छा कर रहे ना सरकार, अच्छा कर रहे, गरीबों की मदद हो रही, अच्छा कर रहे सरकार. अभी तो हमारा हुआ नहीं, अभी ट्रेन बंद है बोल के आगे चालू होगा, अभी हमने करे नहीं. लेकिन भाजपचे आमदार आहेत इथं हिंगोली विधानसभेत. हिंगोलीचा विकास झाला आहे का? काय प्रतिक्रिया तुमची? होगा मस्त होगा, अच्छा होगा. सब अच्छा, गरीब लोगों के लिए अच्छा हो रहा, रास्ते बन रहे,
सब अच्छा हो रहा। तर येणाऱ्या विधानसभा आहेत, महायुती असो महाविकास आघाडी असो आणि मराठा आरक्षणावर जरांगे फॅक्टर सुद्धा जसं लोकसभेत चाललं तसं विधानसभेत चालणार का? चलेंगे ना, क्यों नहीं चलेंगे, सब अच्छा करेगा तो चलना ही है, सब चलेंगे। रास्ते बन रहे, रोड बन रहे, सब अच्छा हो रहा। लाडका आमदार म्हणून आपण कोणाला पसंत देणार, महायुती महाविकास आघाडी या जरांगे फॅक्टरला? तुमका आता कोणत्या कामगार तुम्हाला आमदाराला कोणत्या प्राधान्य देणार तुम्ही? संतोष बांगर, संतोष बांगर ते कळमुरीचे आहेत ना, हिंगोली मधून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आहेत. मुठखडे है ना, मुठखडे। ह्या तर महिला आहेत, त्यांनी सांगितलं की माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी चालू केली त्याबद्दल महिलाचे मत कुठेतरी सकारात्मक येत आहेत. अजून आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. लाडका आमदार कोण न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या जे विशेष कार्यक्रम चालवण्यात येत आहेत त्यामध्ये प्रत्येक विधानसभेचा आराखडा घेऊन त्यामध्ये लाडका आमदार कोण ह्या आपण हिंगोली विधानसभेतील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. त्यामध्ये कुठे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामकाजाबद्दल काही तर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर काही कामकाजाबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. आणि विशेष म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार आहेत आणि याच निवडणुकामध्ये नवीन चेहऱ्याला हिंगोलीकरांना पसंती देणार असं देखील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आहेत. आता येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये महायुती असो महाविकास आघाडी असो किंवा जरांगे फॅक्टर असो कोणतं फॅक्टर चालणार आणि हिंगोली विधानसभेतील जनता कोणत्या उमेदवाराला कौल देणार हे तर येणाऱ्या निवडणुकीतच कळणार आहे. फारुख शेख, न्यूज एस्टेट महाराष्ट्र, हिंगोली.